तेव्हा तुकाराम मुंडेंवर कारवाई म्हणून नितीन गडकरींनी थेट पीएमओला पत्र लिहिले. तर स्टोरीची सुरुवात होते 2020 ला. तो काळ असतो कोविडचा. तुकाराम मुंडे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असतात. तर असंच त्यांचं धडाकेबाज पद्धतीने काम चालू असतं. स्टिक ऍक्शन घेत असतात आणि नेहमीप्रमाणे आपल्या कामाचे छाप सोडत असतात. पण ज्यावेळेस त्यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हातात घेतला त्यावेळेस हालचालींना वेग आला. त्याच कोविड काळात तुकाराम मुंडेंनी तिथे काही उपाययोजना केल्या. नंतर जे अस्थायी कामगार होते त्यांना स्थायी कामावर ठेवलं. यामुळे तिथे मोठा वाद झाला आणि महापौरही तुकाराम मुंडेंच्या विरोधात आले. महापौर संदीप जोशी यांच्याशी तुकाराम मुंडेंचा वाद झाला. तेव्हा महापौरांनी काही तुकाराम मुंडेंवर आरोप केले की प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही, असं निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना डावललं जातं असं. नंतर महापौरांनी थेट 20 कोटीचा घोटाळ्याचा आरोप तुकाराम मुंडेंवर लावला. पण तेव्हा तुकाराम मुंडेंनी आपली बाजू मांडताना सांगितलं की सर्व काम हे नियमानुसारच झालेले असं. हा असा वाद झाल्याने तिथले स्थानिक नगरसेवक आणि तुकाराम मुंडे आमने सामने आलेले होते डायरेक्ट. तेव्हा तिथला लोकल आणि पॉलिटिकल इश्यू एवढा वाढला होता की थेट ते प्रकरण गेलं युनियन मिनिस्टर नितीन गडकरी यांच्याकडे. नगरसेवक पण नितीन गडकरींकडे गेले. मग या प्रोजेक्टमुळे नितीन गडकरींनी थेट लेटर लिहिलं ते पीएमओला, प्रधानमंत्री ऑफिस. आणि या लेटरमध्ये तुकाराम मुंडेंवर डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्याची मागणी केलेली होती. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. मग उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींशी बोलणं केल्यानंतर काही सहमती झाल्या, काही गोष्टींवर चर्चा झाली आणि उद्धव ठाकरेंनी थेट तुकाराम मुंडेंचं समर्थन केलेलं होतं तेव्हा. पण शेवटी डिसिप्लिनरी ऍक्शन म्हणून तुकाराम मुंडेंची बदली झाली. शेवटी देणारच काय हो, मागच्या 21 वर्षात त्यांच्या 25 ते 26 बदल्या झालेल्या आहेत. चाललं काय, तो माणूस जिथे गेले तिकडं आपली धडाकेबाज कारवाईने, जिकडे गेले तिकडे आपल्या सिंगम पद्धतीने धडाकेबाज कारवाईने आपलं काम कायम सुरू ठेवतो. तर याची जाण असली पाहिजे. आणि जिकडे गेले तिकडे आपले कामाची छाप सोडणारे असे तुकाराम मुंडे. जेव्हा नागपूरमध्येही त्यांची बदली झाली तेव्हा लोक रस्त्यावर उतरली, आवाज उठवला. पण काय, शेवटी एक अधिकारी गल्ली ते दिल्ली त्या अधिकाऱ्याची चर्चा आहे. मग जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांचं काय काम आहे, ते का असे काम करताना दिसत नाही, हे खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तर यावर तुम्हाला काय वाटतं आणि आजच्या स्टोरीबद्दल तुम्हालाही काय वाटतं, यामध्ये चुकीचं कोण होतं, तर तुम्ही आम्हाला याबद्दल कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, वंदे मातरम. मी मंत्री झुकवण्याची ताकद ठेवतो. माझं राईट आणि लेफ्ट विंगची घेणं देणं नाही. माझ्या हातामध्ये फणफणते सत्याची ज्वाला. माझं जातीची आणि धर्माची पण घेणं देणं नाही. माझी चालते ना मंत्रालयात चर्चा.